बेबी, आपली अमृता चालली हो तिच्या घरी? सुखाने संसार कर, खुश रह। चला आता माप ओलांडून घरात यायचं. पण तुला गृहप्रवेशाची खूप घाई झाली आहे. नाही समजूच शकतो, गाडगेंच्या घरात यायचंय म्हटल्यावर. पण उखाणा घ्यायलाच लागणार. आणि अक्षय बाळा, तुलाही उखाणा घ्यायचाय. मी उखाणा वगैरे काही घेणार नाही.
असं कसं करून चालेल? असू दे. आता लक्ष्मी आपल्या दारात उभी आहे, तिला सोंबरठ्यावरच उभं करायचं का? भांबावली असेल ती, काही हरकत नाही. ये आत ये. माही अहो, डावा पाय आणि उजवा पाय घ्यायचा सोडून डावा पाय कसं? उजवा पाय नको का ग? हा, उजवा पाय घ्या आधी. हा, थांब जरा. भाग्यश्री, ये बाय. उजवं पाऊल पुढे टाक. हा, तुम्ही सगळेजण आपापल्या कामाला जगा, आम्ही येतोच वर. अक्षय, ये बाय, चल. ये अमृता. अक्षय, ये बाय. अमृता, हे आपलं देवघर. आता तू घाडग्यांची सून झालीयस. आता यापुढे तुम्ही दोघांनी एकत्र देवाला नमस्कार करायचा, आपल्या कुलदेवतेचा आशीर्वाद घ्यायचा. चला, नमस्कार करा भाऊ. अक्षय, चल नमस्कार कर. अमृता, चल बाळा, नमस्कार कर. हा, आता यापुढे दोघांनी एकत्रच नमस्कार करायचा. अमृता, बाप्पा, आजचा दिवस सॉलिड महत्वाचा आहे. एक नोकरी आणि आमच्या तिघांच्या नशिबाची फाईल ओपन होईल. प्लीज प्लीज मला ही नोकरी मिळवू दे. तुझा हात माझ्या पाठीशी कायम असू दे देवा. तुझ्याकडे मी आधी आलो होतो, पण तू माझी निराशा केलीस. मग तुझ्यावर मी आता का विश्वास ठेवू? अमृता, आता तू सौभाग्यवती अमृता अक्षय घाडगे झालीयस. तेव्हा 3दा नमस्कार करायचा असतो. कर बाय. मला कळतंय दोघेही या लग्नातून खुश नाहीयेत, पण मला हेही ठाऊक आहे की पुढे जाऊन ह्याच्यातच त्यांचं सुख आहे. तू मात्र या अवघड प्रवासात त्यांच्या पाठीशी राहा. अगदी सदैव तुझ्या कुळातल्या नव्या सुनेला आशीर्वाद दे.
अशी काय ग ती? वेडसर आहे का ग? नाही आई, ती ना थोडी जास्तच हुशार आहे. म्हणजे मला असं वाटतं. बाकी खरं खोटं आता काय माहिती ना. आई, माईने काम सांगितलंय, जाऊ मी? जास्तच हुशार आहे, वेडसर आहे. इथे बसले ना एवढी खमकी, काय खरं काय खोटं ते बघायला. शाब्बास वसुधा, मजा येणार आहे ग, खूप मजा. अमृता, ए अमृता, मांडी सरळ घाल. अमृता, अमृता, तिला गोड भरव ग बाई. हो. अक्षयलाही दे. हो अक्षय, इकडे. आठवतंय का तुला, आपणही केलं होतं. स्माइल 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 सगळ्यांनी. झालं. अक्षय, अक्षय, अजून बरेच विधी बाकी आहेत. अरे बस बस बस. अक्षय, त्या तांदुळात ती अंगठी ठेवलीये. त्यांनी तुझ्या बायकोचं नाव कोर, म्हणजे जे तू ठरवलं असशील तिचं नाव, ते लिही. खरं बघायला गेलं तर आपल्याकडची रीत अशी आहे की उखाण्यात ते सांगायचं असतं. पण तू म्हणालास ना की तुला उखाणा नाही घ्यायचा, त्यामुळे तुझ्यासाठी स्पेशल डिस्काउंट आहे. नाव लिही आणि नंतर आम्हाला मोठ्याने सांग. अरे मुलीला मायाची आठवण येऊ नये ना, म्हणून नाव बदलायची पूर्वी पद्धत होती. हो, पण तुला अमृताचं तेच नाव ठेवायचं असेल
तरी काय हरकत नाही. फक्त ते तू ह्याच्यात लिही. आधी श्री लिही आणि मग तिचं नाव. लिही. चल. अक्षय, आता मोठ्याने सांग सगळ्यांना. अमृता. आमची नावं बरी बदलली होती. माझं आणि मृदुलाचं तीच नव्हती ठेवली. भाग्यश्रीचं नावही तेच ठेवलंय ना मी. विसरलीस का तू? आणि तुझं माझं करायला लहान आहेस? जेवणाचं बघा. लवकर जेवून लवकर झोपायचंय. उद्या सकाळी पूजा आहे. भूक लागली. मृदुले, किती वेळ आहे? अगं जरा धीर धर. नव्या नवरीला येऊ तर दे. म्हणजे अजून अमृतासाठी जेवायच्या वेळेला जर इथे कोणी हजर नसेल तर नंतर जेवण मिळत नाही. हा नियम आहे ना तुमचा माई. काय ग मृदुले, सांगितलं नाहीस तुझ्या नव्या सुनेला? आणि हा नियम सगळ्यांसाठी सारखा आहे आणि माई तो पाळतात हो की नाही? भूक लागली. तू इतकी चिडचिड करू नकोस. बरोबर आहे तुझं. नियम मीच करते आणि मी सुद्धा पाळते की नाही ते नियम. पण कधी कधी नियमांना मुरड घालावी लागते. काही अपवाद असतात. अगं आजच तर ती आले ना आपल्या घरी लग्न होऊन. नव्या माणसांबरोबर अवघड वाटत असेल तिला. येईल हो. काळजी करू नकोस. आणि भाग्यश्रीला पाठवलं ना तिला बोलवायला. अरे देवा, भाग्यश्री म्हणजे कसली माई. भूक लागली ग. आणि आज तिला भाग्यश्रीच्याच खोलीत झोपायला सांगितलंय हो. माई, अमृता भूक नाहीये म्हणाली. आलीच नाही आणि ती. आणि तिने अजून शालू सुद्धा बदललेला नाहीये. आई मी बघून येऊ पटकन. तू वाढायला घे.